पुण्यातील खेड राजगुरुनगरमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली गुजरातमधील आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी खेड नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खेड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी घोलेवाडी परिसरात पुणे नाशिक हायवेवरील पुलाजवळ एक टाटा टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे पथकाला दिसून आले. पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन तपास केला असता त्या टेम्पोमध्ये 5 इसम आढळले. चौकशी सुरू होताच त्यातील 2 जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, तर उर्वरित तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केलेल्या संशयितांची नावे पुढीलप्रमाणे: इरफान अब्दुल अमित दुर्वेश वय 42, मोहम्मद अली हुसेन रेहमत वय 21 वर्ष, उमर फारुक अब्दुल सत्तार जाडी वय 36 वर्ष, तिघेही राहणार गोधरा गुजरात. तर पळून गेलेल्या दोघांची नावे जुनेद व त्याचा मित्र अशी माहिती मिळाली असून त्यांचा पूर्ण पत्ता अद्याप मिळालेला नाही. टेम्पो क्रमांक GJ16AY 4011 या गाडीची झडती घेतली असता पोलिसांना स्क्रूड्रायव्हर, गज, रॉड, कटावणी, बॅटरी, लोखंडी धारदार पट्टी, कटर, चॉपर अशा स्वरूपाचा दरोड्यासाठी वापरला जाणारा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी कोणतीही समाधानकारक उत्तरे दिली नाही. तसेच तपासात हेही समोर आले की या टोळीवर याआधी गुजरात, आळेफाटा, मंचर, सिन्नर येथेही गुन्हे दाखल आहेत. यापुढे तपासात आणखी महत्वाची माहिती समोर आली. 14 नोव्हेंबर 2025 रोजी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील HP पेट्रोल पंपाजवळील ट्रकमधून 5,16,658 रुपये किमतीचे टायर चोरीला गेल्याची घटना घडली होती. हीच टोळी त्या गुन्ह्यात सामील असल्याचेही निष्पन्न झाले असून त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. या सर्व प्रकारावरून संशयित हे गंभीर स्वरूपाचा दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईचे मार्गदर्शन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी केले. तर प्रत्यक्ष कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, विक्रमसिंह तापकीर, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, जनार्दन शेळके, तुषार पंधारे, संजू जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, तसेच खेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलीस हवालदार संतोष मोरे, M कुडेकर, BB बिडकर, निलेश कोळसे, संकेत कवडे यांनी केली. पुढील तपासाचे काम खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश गरड हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, अमर भागवत, ग्राहक समाचार.